आज मला करायची होती सांडग्याची आमटी. आता हे सांडगे तर इतके छान लागतात ना, की तुम्हाला सुद्धा कधी-कधी तरी आमटी करावीशी वाटत असेल. कारण की घरात भाजीसाठी काही नसलं, तर हीच भाजी आमच्यात घरात बनत असते आणि घरात सगळ्यांना खूप जास्त आवडते. रॅकमधले कांदे संपलेले होते, मग दीदीला आणायला सांगितले आणि चला आता मी सांडग्याची आमटी कशी करते ते मी तुम्हाला दाखवते. कढई घ्यायची, कढईमध्ये सांडगा छान असा भाजून घ्यायचा. त्यात थोडंसं ना 1 चमचा तेल टाकायचं आणि तेलामध्ये छान असं खरपूस भाजून घ्यायचं. खरपूस भाजून घेतलं ना, की मग आपली आमटीसुद्धा टेस्टी बनते. सांडगा छान भाजल्यानंतर कढईमध्ये तेल टाकायचं आणि त्याच्यामध्ये ठेचलेला जो लसूण आहे ना, तो त्याच्यामध्ये टाकायचा आणि 1 चमचा जिरे टाकून घ्यायचा आणि मध्यम आकाराचा कांदा चिरलेला होता तो टाकून द्यायचा. तो छान चांगला भाजला ना आणि मग त्याच्यामध्ये अर्धा टोमॅटो टाकून द्यायचा आणि ते छानसुद्धा भाजून घ्यायचं. आता इथे सांडगा बघू शकता कसा किती आणि छान खरपूस मी भाजून घेतलेला आहे. आता आपल्या घरातली जी चटणी आहे ती त्यामध्ये तुमच्या चवीनुसार टाकून घ्यायची. आता त्यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्या. हळद टाकल्यानंतर ना त्याच्यामध्ये धना पावडर, गरम मसाला थोडा आणि ते सगळं ना एकत्र करून चांगलं भाजून घ्यायचं. आता चांगलं तेल सुटेपर्यंत त्याला भाजायचं, कारण की चटणी चांगली भाजली तर आपली आमटीसुद्धा चांगलीच बनते. आणि थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाका, म्हणजे पाणी टाकल्यानंतर ना चटणीसुद्धा चांगली भाजली जाईल आणि त्याच्यामध्ये जे सामग्री आहे ना ते सगळं एकजीव होऊन जाईल. त्याच्यामध्ये आता जर कट आला असेल ना आपल्या चटणीला तर त्याच्यामध्ये ना सांडगा टाकून द्या आणि सांडगा चांगला भाजून घ्यायचा. त्याच्यामध्ये सगळं एकजीव करून द्यायचं आणि नंतर तुम्हाला जेवढी आमटी पाहिजे तेवढं तुम्ही पाणी त्याच्यामध्ये टाकायचं आणि चवीनुसार वरून मीठ टाका. आता मीठ तर ॲक्युरेट टाका, कारण की मिठाशिवाय तर आमटी तर काही चांगली होणारच नाही, तुम्हाला तर माहितीच आहे. छान अशी उकळी द्यायची. त्याच्या अगोदर ना थोडंसं मूग डाळ किंवा तुमच्या घरी तूर डाळ असेल तर तीसुद्धा टाकून द्या. उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये 4 चमचे कूट टाकून द्यायचे. आता तुमची आमटी जेवढी असेल त्याच्यानुसार तुम्ही टाकून द्या आणि मंद आचेवर त्याला छान शिजून द्यायचे. नंतर वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची. छान धुतलेली कोथिंबीर टाकली ना की मग अगदी वाससुद्धा चांगला येतो. आणि हे बघा, स्वयंपाकघरात काही जरी करत असलं तरी माझा मुलगा येऊन तिथं असं करत असतो. आणि संध्याकाळच्या वेळेस होता बाजार. आता बाजार आणायला गेलेले होते आणि दीदी लागलेली बाजार लावायला आणि आता ती एकटी कशी लावणार, मी पण माऊला थोडीशी मदत करतो. मग तो आला आणि तिला मदत करायला लागला. संध्याकाळी उशीरपर्यंत खेळणं झाले की मित्रांची एवढी आठवण येते की मित्र कुठे काय करत आहेत, ते खिडकीतून दिसतात का किंवा ते मला सोडून खेळतात का, ते काय करत असतील, एवढं सगळं आम्हाला खिडकीतून बघायचं असतं. एवढं खेळलं तरी माझं मन काय भरत नाही, असं शिवमचं चाललेलं असतं. आणि आज ना हा एक ब्लाऊज शिवून काढलेला होता आणि हा दीदीचा ब्लाऊज आहे आणि हा काल शिवून काढलेला होता. तर काल एका दिवसात काढला, कारण की कृष्णाला बघत सुद्धा बाकीचं सगळं बघावं लागतं. आता दीदी आहे त्यामुळे काही जास्त टेन्शन नाही, आत्ती पण असते. आणि हा आत्तीचा ब्लाऊज शिवून काढलेला होता आज, म्हणजे 2 ब्लाऊज आज कंप्लीट केलेले होते. त्याला हुक लावायचे होते, मग संध्याकाळच्या वेळेस हुक लावली. चला आजच्यासाठी एवढंच, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि ब्लाऊज कसे झालेत हे कमेंट करून सांगा. तोपर्यंत बाय.